काय नका हे निवांत येईल एखादी या एक दिवस सर सांगू निवांत जेवायला या. आता कोल्हापूरला आला की दिलीप कांबळे हे समीकरण ठेवायचं तेव्हा अगदी तुमचं घर म्हणून येऊ शकता कधी. अगदी हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा. तुमच्या दौऱ्यावर आलो असताना मला समजलं की सरोडी धुमाल या 3000 लोकसंख्येच्या गावामध्ये मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आमचे दिलीप कांबळे या ठिकाणी राहतात. आणि लहानपणी तुम्ही जर तुमच्याकडे तळ असेल किंवा कुठं समुद्रात फिरायला गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही हे शिंपे बघितले असतील. आणि शिंप्यामध्ये मोती अशा पद्धतीचं एक कधी जास्त लोकांनी ते मोती पाहिलेले नाहीत पण शिंपे दिसतात एवढं मात्र खरं होतं. पण याची शेती होऊ शकते हे खूप आश्चर्यकारक आहे. आणि ते क्रांती घडून आणण्याचं काम महाराष्ट्रातलं एकमेव युनिट कोल्हापूर मोती उत्पादन दिलीप कांबळे हे चालवतात. ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय बा याच्यात शिंपला तयार झालाय. हे सगळे शिंपले मोती तेव्हा हे मोती ओरिजिनल हेवी आणि एवढे थंड आणि त्याचा जो नॅचरल आहे ते पूर्ण या शिंप्यातून तयार झाले. याच्या काय यांनी काय समुद्रातून आणले नाहीत. तर मी तुम्हाला आता जो व्हिडिओ दाखवला त्याची शेती कशा प्रकारे करतात त्याच्यात त्यांनी क्रिएट केलेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं युनिट आहे. आणि मला आश्चर्य याचं वाटलं की शासकीय नोकरी करून ते हा व्यवसाय करतायत. आणि त्यांची जिद्द आहे की आपल्या तरुणांनी पुढं आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन प्रशिक्षण देऊन त्यांनी अनेक उद्योजक याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलंय. उद्या वरच्या स्तरावर राज्य स्तरावरती आम्ही भूमिका घेत असताना या व्यवसायाला सुद्धा स्थान दिलं पाहिजे, त्याला लिगलाइज केलं पाहिजे, त्याला अनुदान दिलं पाहिजे, त्याचं बळ वाढवलं पाहिजे. यासाठी मी स्वतः याच्यात प्रयत्न करणार आहे. आणि या अशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा आधुनिकता शिंपल्यामध्ये मोती बनतो हे तुम्ही ऐकलं होतं. तर त्याच्यामध्ये आता या ठिकाणी मला बाबासाहेबांचा मोती बांधलेला दिसतोय. ही जे काही हे ते एवढं क्रिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर याच्यात बनलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोती आहे एकदम एक्झॅक्ट आहे. दिवाळीच्या अनुषंगाने काही हे बनवलेले आहेत. हा बरेचशा क्रिएटिव्ह आहेत. अनेक धार्मिक आस्था असलेले सगळंच काही याच्यामध्ये क्रिएशन त्यांनी केलं. त्याचा एक ज्वेलरी बनवून नवीन आधुनिक या ठिकाणी शोध त्यांनी सुरू केला. माझ्या बाजूला सुद्धा एक जण गोव्यावरून आलेले आणि गोव्यावरून त्यांनी असणार गोव्यामध्ये व्यवसाय सुरू केला आहे. आणि त्यांनी हे सगळी ट्रेनिंग दिलीप कांबळे यांच्याकडून घेतलेली. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना आव्हान करतोय. मी गुजरातला गेलतो, मिल दाखवल्यात मी धाग्यापासून ते कपडा बाहेरीपर्यंत आणि कपडे बनवण्यापर्यंत 3-3, 4-4 मजली त्या ठिकाणी उद्योग असणारे लोक आपले येतात. आणि असेच हे आपलं व्यक्तिमत्व दिलीप कांबळे हे सुद्धा या नव्या उद्योगात आहेत. आणि अतिशय सोपा उद्योग आहे, काही अवघड नाही. त्यांचं घर येत आहे आणि समोर त्या टँक आहेत मोती बनवायचा. सकाळी ड्युटीला जायचं, आल्यानंतर मोतीचा जीव बघायचा, त्याला त्याचं ते अन्न वगैरे द्यायचं. खूप क्रिएटिव्ह असं हे पहिला उद्योग बघतोय की त्याच्यामध्ये व्यवसायाच्या पलीकडं एक व्यापक असं धोरण आहे. त्याच्यामुळे मी आव्हान करतो की यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे स्क्रीनला. दिलीप कांबळे यांना संपर्क करा आणि हा नवा उद्योग शिका आणि याच्यात उडी घ्या. खरंच हे मला तुम्हाला सॅल्यूट आहे की तुम्ही हे करताय. म्हणून मी दौरा असताना सगळं सोडून मी तुमच्याकडे पळत आलो. असं कुणी करू शकतं का? ते पण आपले माणसं. खूप सॅल्यूट आहे. तुम्ही बोला, थोडं आव्हान करा. नमस्कार, मी दिलीप कांबळे. तर बरेच शिकल्यानंतर बऱ्याच तरुणांना वाटतं की नोकरी मिळायला पाहिजे, पण काही कारणांनी नोकरी नाही मिळाली तर ते हताश होतात. तर अशा हताश होऊन चालणार नाही. आपल्याला असे बरेचसे बिझनेस आहेत की जे आपल्याला माहिती नाहीत आणि ज्या बिझनेसमधून आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण घेऊ शकतो.
आणि त्यातलाच हा आपला व्यवसाय गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती. तर आपण कुणीही हा व्यवसाय करू शकतो. अगदी 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपण हा व्यवसाय सगळा तुम्हाला शिकवतो आणि 2 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर तुम्ही हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. गृहिणी करू शकतात, बेरोजगार, सुशिक्षित जे कोण असतील ते आपण करू शकतो आपण चांगल्या प्रकारे. आणि याचं मार्केट सुद्धा फार छान आहे. आपण याची व्हॅल्युएशन करून चांगल्या प्रकारे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा मोती आपण चांगल्या प्रकारे विकू शकतो. पाण्यातील मोत्यांची शेती गोड्या पाण्यामध्ये म्हणजे आमच्या नदी तलावामध्ये जे शिंपले सापडतात ते शिंपले आपण घरामध्ये आणून त्यांचं पालन पोषण करतो आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला जो मोती पाहिजे त्या प्रकारचं इम्प्लांटेशन म्हणजे सर्जरी आपण ज्याला म्हणतो ते सर्जरी करून आतमध्ये तो भाग सोडतो आपण, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, मोती बीज. आपण आतमध्ये सोडल्यानंतर आपल्याला अर्धगोल किंवा डिझायनर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईनचे आपण मोती तयार करतो. हा याच्यामध्ये आता आपण हा प्राऊंड आहे, याला आपण कटिंग पॉलिशिंग फिनिशिंग हा हे असं पूर्ण शिंपला असतो आणि या शिंपल्यामध्येच आपण सर्जरी करतो आणि तो पार्ट सोडतो आपण आतमध्ये आणि पार्ट सोडल्यानंतर मग अशा प्रकारे आपला अर्धगोल किंवा डिझायनर मोती असे तयार होतात आणि त्याच्यानंतर मग आपण याला काय करतो व्हॅल्युएशन म्हणजे त्याला सोन्या चांदीमध्ये वगैरे असं नटवतो आपण आणि मग ते आपण मार्केटमध्ये याचं पेंडंट म्हणून आपण वापरू शकतो, अंगठीमध्ये आपण वापरू शकतो, गळ्यामध्ये वापरू शकतो आणि तयार झाल्यानंतर कटिंग पॉलिश झाल्यानंतर हे असं होतं. डिझायनरची मागणी जास्त असते. हा डिझायनरची मागणी आहे. म्हणजे आता कसं महाराजांची जयंती आली, बाबासाहेबांची जयंती आली, अशा प्रकारे ते आम्हाला लोक मागतात म्हणजे आम्ही प्लास्टिक नाही समजा, प्लास्टिक नाही मोती ओरिजिनल मोती मिळणार आणि त्याची शेती. हा त्याची शेती आणि ह्याला आपण टेस्ट करू शकतो, याचं सर्टिफिकेशन करू शकतो. त्यांच्याकडे जेमॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे मी गेले 10 वर्षापासून हा व्यवसाय करतोय. गेल्या 10 वर्षापासून अगदी कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न याच्यामधून काढू शकतो. कमी जागे हो ऍस्ट्रॉलॉजी मध्ये वगैरे वापर, कॉस्मेटॉलॉजी पण वापर. याचा मोती भस्म म्हणतो, म्हणजे याला जर आपण याच्यावरचे टर्फल काढले तर त्याचं मोती भस्म म्हणतो. आणि ते कॉस्मेटॉलॉजी म्हणजे जे लेडीजचे फेस मास्क वगैरे वापरतात पर्पिल एक्स्ट्रॅक्ट, तर पर्पिल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे हेच त्याच एक्स्ट्रॅक्ट अगदी महागडं एक्स्ट्रॅक्ट वापरतात असं. आणि मग डिझाईनचे मोती म्हणलं तर तुम्ही याचं पेंडंट म्हणून वापरू शकता. त्याच्याला हाफ राऊंड मोती तुम्ही गळ्यामध्ये अंगठीमध्ये वगैरे वापरू शकता. काही लोक आमच्याकडे देवपूजेला पण येतात, ते गणपती वगैरे म्हणजे जिथं जिथं जे जे लागेल तिथं तिथं ते आपण प्रोव्हाइड करतो. असं थोडासा युनिक कन्सेप्ट आहे, फक्त अजून याचा प्रचार प्रसार अजून व्हायला थोडासा आणि सर महाराष्ट्रात एकमेव व्यक्ती आहे याच्यावर महाराष्ट्रात एकमेव कृषी रत्न. हा पुरस्कार जर बघितला तुम्ही, हे कृषी रत्न हे एकमेव माणूस या भागात आमच्या पट्ट्यात असा व्यक्ती आहे. आणि गरीब म्हणजे खरी सांगायची म्हणजे परिस्थिती त्यांचं आणि आमचं बालपण थोडं गेलं याच्यातून. अक्षरशः म्हणजे अत्यंत गरिबीत नाही गेलं. अत्यंत गरिबी म्हणजे काय नाही, आम्हाला शाळेला सुद्धा चालतच जायचं, एसट्या नव्हत्या, चालत जायचं. एक तर छड्डी ठिगळं लावून अशी शाळा शिकलेली म्हणजे आपली परिस्थिती. प्रत्येकाचा संघर्ष त्या शिंपल्यात बाबासाहेब. आता याला आपण कटिंग करतो, पॉलिशिंग फिनिशिंग करून मग आपण याचं पेंटिंग करतो. हे तोडावं लागतं का? हा त्याला कट करावं लागतं. दाखवतात ते कसे आपण दाखवतो. सध्या लाईट गेल्यामुळे थोडं मशिनरी बंद आहे. रात्री काय झालं, त्याला का ट्रकनं धडकलं आणि लाईट गेली. ते तो वायर तुटल्यात जरा. होय तुमचं काम. हे असा टँक असतो आपला, हा 20,000 लिटरचा टँक असतो. त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्ये ती प्रोसेस चालू असते. जिवंत म्हणजे जीवन म्हणजे आता तो काय याच्यामध्ये जीव आहे, पॅक आहे ना, ज्यावेळी मरतो त्यावेळी तो टोटल ओपन होतं. हे सिंपल आहे, याच्यात मोती तयार होतात. ह्याच्यात मोती तयार होतो. 1 वर्ष 1.5 वर्षानंतर मोती तयार होतो. आता हे किती वर्ष किती ठेवायचे? हा 1.5 वर्ष ठेवतो आपण. होय 1.5 वर्षानंतर लय मोठा संघर्ष आहे. पण नॅचरली सगळं होतं ना सिस्टम, आपण काय करू शकत नाही याला. सगळी लटकून प्रक्रिया सगळ्याची नॅचरली होती. इकडे लटकवलेला आहे आणि इकडे आपण हे याच्यामध्ये खाली पण सोडून केलं. आपण शिवाजी विद्यापीठासोबत पण काम करतोय. विद्यापीठासोबत पण आपण काम करतो. होय होय. पण आता काल भारत सरकार मार्फत आमचं पेटंट झालं ना. हे सिंपल आहेत सगळे. हे सगळे सिंपल आहेत.
हे सगळे शिंपले काही बांधून ठेवलेले आहेत असे ट्रेमध्ये ठेवलेले आहेत. हे काही शिंपले खाली ठेवून ठेवलेले आहेत. त्यांचं खायचं जिवंत सारखं आहे ते. जिवंतच आहे. शेवाळ शेण वगैरे पण चालतं ना खायला. हा शेणापासूनच शेवाळ बनवतो आपण आणि ते खायला टाकतो. ते खाते आणि मग बनवतो. मग त्याच्यात आता मूर्तीची कसं काय तुम्ही प्रक्रिया? त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे ना, त्याच्या शरीरात सोडतो आपण. तो न्यूक्लियस शरीरात सोडला की त्याला जळजळ होते, इरिटेशन होतं त्याला. हा. आणि मग तो काय करतो, आपल्या शरीरातून स्त्राव सोडतो. हा. नेकर ज्याला म्हणतो आपण, तो स्त्राव सोडतो. हा. आणि स्त्राव सोडल्यानंतर मग त्याच्यापासून तो मोती तयार होतो. तो स्त्राव जो कॅल्शियम कार्बोनेट असतो, ते प्युअर कॅल्शियम कार्बोनेट फेमस. आणि ते कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे आपला मोती. आणि मग हळूहळू जसं आपण वर्ष वाढवत जाईल तसं तसं त्याच्यावर ते नेकर म्हणतो आपण त्याला, ग्लिजिंग, शायनिंग येत जातं त्याला. आणि मग ते शायनिंग म्हणजे आपला मोती. म्हणजे मोती तयार होणे ही जी समुद्रामध्ये जी प्रोसेस होती तीच होणार. ती सगळी प्रोसेस आपण आता आपल्या घरी पण करू शकतो. वाव. अगदी कमी जागेमध्ये, कमी पैशामध्ये, हा. कमी मेहनतीमध्ये, कमी लेबरमध्ये. आणि आता मग आता मार्केट व्हॅल्यू कसं काय? मार्केट व्हॅल्यू जर कसं आहे, एक शिंपला 2 मोती देतो. हम्म. एक शिंपला हम्म. समथिंग आपण एक डिझाईनचा मोती असेल तर एक 200-300 रुपये पासून पुढे तो किती रुपयाला विकला जाऊ शकतो तर डिपेंड आहे क्वालिटीवर. क्वालिटी. म्हणजे काही काही शिंपल मोती आम्ही 2-3 हजार रुपये पण विकले. असे डिझाईन जर चांगले आले हो. 2-3 हजार, तर 100 रुपयापासून तो 500 रुपयेपर्यंत आता इझिली आपण विकू शकतो मार्केटमध्ये. वाव. असं व्हॅल्यू ॲडिशन वगैरे केली तर अजून त्याचा रेट वाढतो. अजून हम्म. असं व्हॅल्यू ॲडिशन वगैरे केली याला सांभाळायला एक 1.5-2 वर्ष लागतात सगळे. बरोबर. त्याला ऑक्सिजन वार्षिक टर्नओव्हर काय अंदाज लावता येतो का? एक टँक तुम्हाला वर्षामध्ये 2-3 लाख रुपये देतो. 1, 2, 3, 4 टँक. हा. आता माझे 3 टँक चालू हा. आहे. एक टँक मला 2 लाख रुपये इझिली देतो. म्हणजे आरामात, म्हणजे न काय करता. हा पार्ट टाइम बिझनेस आहे. आणि हे बनवलं की संपलं विषय. हा, एकदा तुम्ही इम्प्लांटेशन करून टाकला हा. की त्याला ऑक्सिजन आणि खायला दिलं की संपलं. संपलं विषय. बाकी काय गेलं नाही. म्हणजे एक टँक तुम्हाला 2-2.5 लाख रुपये सहज देतो. आणि पार्ट टाइम बी आहे. मेंटेनन्स नाही. मेंटेनन्स नाही, पार्ट टाइम आहे. पार्ट टाइम म्हणजे कसं की आपण व्यवसाय व्यवसाय करून करू शेती शकतो. करून आता करू सध्या मी नोकरीला आहे. अरे वा. मी नोकरी हा? करत करते एमएससीबी मध्ये काय साहेब आहे. सांगता? हो, हो, हो. मी एमएससीबी मध्ये आहे, जॉब करतोय. तर एमएससीबी मध्ये जॉब करून ह्या सगळ्या गोष्टी करतो. Great. म्हणजे साईड बिझनेस म्हणून आपण करू शकतो. म्हणजे जे लोक आता आपण ज्याला म्हणतो ना बेकार आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, आता काम हे नाही आहे काय. महाराष्ट्रात तुमचं समजा एकमेव आणि हा, आहेत अजून ट्रेनिंग दिली तुम्ही. हा, बरेच ट्रेनिंग देतात. बरीच ट्रेनिंग दिल्यानंतर बरेच लोकांनी त्याचा उद्योग सुरू पण केला. चालू केला. हा. Salute. चल चला. असं सेटअप एक टाकी जर सेटअप केला आपण पूर्ण तरी दाखवा असं इकडून माझं घर वगैरे. म्हणजे घरापुढं ताक बनवलं त्याने. होय. कमाल आहे ना. हे काय गुंठ्यात काम होतं. होय, एक 20 बाय 20 जागेमध्ये आपण करू शकतो. 20 बाय 20 जागेमध्ये अगदी करू. आताच बांधले नाही हो ना. आणि तर बांधलं. बरेचसे सहकारी मला या शिकले. हा ना. योगाचे क्लास वगैरे मी घेतला. चांगलं आहे ना. होय. योगाचे क्लासेसचे वरती घेतो 4-5 दिवसाचे. लोकांना काही ना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्या तरुणांना तुम्ही प्रोत्साहन देता ते महत्वाचं. होय होय. आता 4 व्हीलरला जाऊया. आज काय वस्तू वगैरे नाही ना? 4 व्हीलर्स नाही ना. आज वाढ नाही. आज मुंबई कमाल आहे. हा. ही कमाल आहे राव. मार्केटमध्ये याचा काही वापर पुन्हा होतो की हा. त्याचा पण वापर होतो. ते पण आपण करतो. तर मार्केटमध्ये अशा प्रकारचे मोत्यांचे माळा मिळतात. हो, हो. ठीक आहे. हा, ही मार्केटमध्ये अरे वा. ही ओरिजिनल मोती, ओरिजिनल मोती. ओरिजिनल मोत्यांची माळा. आपण याचं पण असं पण व्हॅल्युएशन एक खोटा धंदा बी लय आलाय याच्यावर. प्लास्टिकचं होय, आले पण आपल्याला ओरिजिनल थंड एकदम याचं एकदम. फिलिंग वेगळं आहे. हा. जड आहे. जड आहे. प्लास्टिक असं तर ते पातळ आहे. पातळ आहे. दुसरं आहे की याला आपण जाळलं तर जळत नाही. किती जाळूया आपण, याला नाही जळत नाही. आपण हे पण साईड बिझनेस Side म्हणून business. बाहेरच्या देशातनं पण आपण काही मोती घेतो वाव. आणि मग आपण इथे विकतो. कारण आपल्याला व्हिजिटला भरपूर लोक असतात ना, Visit त्यासाठी मग ऍक्च्युली आपलं उत्पन्न हाफ राऊंड आणि डिझायनर, हा हा. म्हणजे या शिंपल्यामध्ये एवढंच करू शकतो. एवढंच बोल. हा. आणि हे जे आहेत गोल वगैरे थोडंसं मला आपल्याला थोडंसं कठीण आहे. तरी पण आपण बाहेरून मागून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रयत्न चालूच. प्रयत्न म्हणजे कसं होतंय, अलाइड बिझनेसच करावं लागतं ते. म्हणजे काही लोकांना काही महिला असतात त्यांना माळा पाहिजे सर मोत्यांच्या, मग त्यांना आपण ह्या उपलब्ध करून देतो.
काही माळा पण अशा तयार करून मार्केटमधून वगैरे घेऊन देतो लोकांना. कमाल आहे हो. आपल्या माणसाने याच्यात कमी लोक आहेत आपले. होय. नाहीतच कुणी हा. नाही कोण नाही. चला बस.